नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे। पेन्शन आलेली आहे। 2024-25चा जो शासन GR आहे त्याच्यानुसार तुम्हाला सूचना दिलेली आहे। पेन्शनची सूचना दिलेली आहे। ते संपूर्ण GR आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन योजना, बातम्या, महाराष्ट्रातील जे चालू घडामोडी आहेत ते बघण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका। चला तर बघूया संजय गांधी निराधार योजनेसाठी कुठला GR आलेला आहे, शासन निर्णय आलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा। तर इथे बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि जे वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना आहेत, या दोन योजनेची माहिती या GR मध्ये दिलेली आहे। तर इथे बघा, तुम्ही बघू शकता, स्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो। दिनांक बघू शकता इथं 8 एप्रिल 2024। तर इथं तुम्ही बघू शकता शासन निर्णय काय बोलतोय बघा। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये, इथं बघा 41,87,48,766 इथं रुपयामध्ये दिलेले आहेत। तर हे बघा कुणासाठी, वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्यासाठी आणि 17,17,25,840 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेली आहे। तर वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीला एक वेतन उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 10,46,87,190 तर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेकरिता स्थापनेसाठी रुपये 1,29,31,31,460 तर अशा प्रकारे इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, शासन निर्णय दिलेला आहे। तर इथं बघा, इतका निधी बीम्स प्रणालीवर कुठं केलेला आहे, बीम्स या प्रणालीवर वितरित केलेला आहे। सदरहून ही निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल, बघा इथं महत्त्वाचं आहे, माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरता एक वेतन या उद्दिष्टांसाठी शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्रांप्रमाणे निधी वितरित करण्यात याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की यांनी यासोबत जोडलेल्या जे विवरणपत्र म्हणजे जे विवरणपत्र मध्ये तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचं आहे आणि जे ब आहे ते तुम्हाला वृद्ध जे भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी विवरण ब आहे, प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखाली जिल्ह्यांच्या व आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे। नंतर बघा, सदरहून वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी मागणी क्रमांक, तर हे बघा अशा प्रकारे इथं शासन निर्णय दिलेला आहे। तर इथं तुम्ही पुढं बघू शकता, इथं बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, इथं विवरणपत्र तर विवरणपत्र मध्ये बघा, तर इथं तुम्ही बघू शकता माहे एप्रिल ते जुलै 2024 करता अनुदानाचे वाटप, म्हणजे हे संजय गांधी निराधार योजनाचा हे विवरणपत्र आहे। आणि खाली विवरणपत्र 2 जे की वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना जे अर्थसहाय्य दिले जाते त्यांचं हे विवरणपत्र आहे। तो आता तुम्ही कुठल्याचा लाभ घेताय ते त्यांनी आपला एक इथं तक्ता बघावा। तर बघा कुठल्या विभागात किती वेतन देण्यात आलेले आहे। तर इथं बघा विभागीय आयुक्त दिलेले आहे। पुणेमध्ये बघा, पुणेमध्ये किती आहे, 18,35,21,060 तर अशा प्रकारे इथं कोकणमध्ये पण सुद्धा बघा, कोकणमध्ये विवरणपत्र म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेचे हे तक्ता आहे। तर इथं आपल्या प्रत्येक विभागानुसार इथं वेतन तुमचं हे इथं दिलेलं आहे। इथं बघा कोकणमध्ये बघा, तर कोकणमध्ये आहे 1,76,23,150, नाशिकमध्ये आहे 2,40,40,960, नागपूर 1,67,9,10,070 तर कशा प्रकारे बघा, अमरावतीमध्ये, नंतर औरंगाबाद, तर टोटल बघा 10,46,87,190 एकूण रक्कम किती आहे, 10,46,87,190 हे विवरणपत्र म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे वाटप आहे। त्याच्यासाठी एवढी टोटल रक्कम तुम्हाला या विभागानुसार दिलेली आहे, टोटल अमाऊंट। आता तुम्ही कुठल्या विभागातून फॉर्म भरलेला आहे तर आपली इथे संपूर्ण माहिती इथं चेक करून घ्यायची।
आता ज्यांनी वृद्धभूमी शेतमजुरांचा अर्थसहाय्य जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी बघा हा तक्ता आहे. विभागीय आयुक्त पुणे, नंतर कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद. आता तुम्ही कुठल्या विभागातून फॉर्म भरलेला आहे, कुठल्या विभागातले तुम्ही लाभार्थी आहेत, त्यांनी इथं बघा तुमचे टोटल हे दिलेले आहेत. इथं तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेचा जो GR आहे तो सूचना दिलेली आहे. तो GR प्रसिद्ध झालेला आहे आणि लवकरच तुमच्या जो बँक अकाउंट दिलेला आहे त्याच्यामध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. तर जे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांनी ही माहिती अवश्य बघा आणि जास्तीत जास्त जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा. आणि अशाच नवनवीन योजना तसेच जे डेली आपण बातम्या तसेच महाराष्ट्रातील जे चालू घडामोडी आहेत त्याच्याविषयी जी माहिती अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन बघण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.